इकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राजकारण चांगलंच तापताना पाहायला मिळतंय। विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला, सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिकाच पाहायला मिळतेय। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट सरकारला बदमाशांचं सरकार म्हणत कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला। काँग्रेसचे सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर तिखट शब्दात हल्लाबोल केलाय। दुसरीकडे शरद पवार गटाचे जयंत पाटलांनी पाणी व्यवस्थापन न करता सरकार इतर गोष्टींमध्ये गुंतल्याचा आरोप करत सरकारचीच कोंडी केली। उद्यापासून सुरू होणारे हे पावसाळी अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक पाहायला मिळू शकते। हे आता पाहणं महत्त्वाचं असेल की कोणकोणत्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला घेरतात। अतिशय अल्पावधीकरता या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। असा एक तरी शेतकरी या क्षणापर्यंत आपल्याकडे तक्रार घेऊन आलाय का की त्यावेळेची कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही? अशी तक्रार अजिबात कोणाची नाही। या सरकारची नीतिमत्ता तशी आहे। हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे। अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरने केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिल निघत नाही, ही वास्तवता। आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या बोकांडीवर मानणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं, अशा पद्धतीचा कारभार या राज्यामध्ये सुरू आहे। पाण्याचं नियोजन न केल्यामुळे पाण्याचा साठा अनिर्णय येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला, हा प्रश्न आहे। पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही। बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं। याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे।